Tread, trod, trodden. Tread, trod, trodden. Thrust, thrust, thrust. Thrust, thrust, thrust. Wake, woke, woken. Wake, woke, woken. Wear, wore, worn. Wear, wore, worn. Weep, wept, wept. Weep, wept, wept. Win, won, won. Win, won, won. Wind, wound, wound. Wind, wound, wound. Ring, rung, rung. Ring, rung, rung. Write, wrote, written. Write, wrote, written. Wed, wed, wed. Wet, wet, wet. आता आपण ऑलमोस्ट सगळी पास्ट पार्टिसिपल्स पाहिलेले आहेत. उरलेल्या पास्ट पार्टिसिपल्सना ईडी प्रत्यय लागतो. परत एकदा प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं सूत्र बघूया. प्रेझेंट परफेक्ट टेन्स इज इक्वल टू Present perfect tense is equal to हॅव और हॅज प्लस पास्ट पार्टिसिपल. have or has plus past participle. या टेन्स मध्ये क्रिया नुकतीच झालेली आहे. वर्तमान काळातच नुकतीच क्रिया पूर्ण झालेली आहे. पहा उदाहरण. ही हॅज जस्ट कम्प्लिटेड हिज स्टडी. त्यानं नुकताच आपला अभ्यास पूर्ण केलाय. चिल्ड्रन हॅव जस्ट रिटर्न फ्रॉम द स्कूल. मुलं नुकतीच शाळेतून आलेली आहेत. लीला हॅज ड्रंक मिल्क. लीला दूध प्याली आहे. फादर हॅज गॉन टू ऑफिस. बाबा ऑफिसला गेलेले आहेत. यामध्ये आणखी एक रचना आहे. आता आपण असं म्हणतो की मी मुंबईला आज जाऊन आलो. मी पुण्याला जाऊन आलो. आय हॅव बीन टू बॉम्बे. प्राईम मिनिस्टर हॅज बीन टू अमेरिका. प्राईम मिनिस्टर म्हणजे पंतप्रधान अमेरिकेला जाऊन आले. प्रेसिडेंट हॅज बीन टू जपान. अध्यक्ष जपानला जाऊन आले. ही खास रचना आहे. संध्याकाळी अंधार पडला. अंधार पडलेला आहे असं आपण म्हणतो. इट हॅज गॉट डार्क. विशिष्ट रचना आहे. इट हॅज गॉट डार्क. नुकताच पाऊस पडलेला आहे. इट हॅज रेन्ड. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपल्या लक्षात आला. आता आपण सिंपल पास्ट टेन्स पाहणार आहोत. इन्फिनिटिव्हचे सिंपल पास्ट माझ्या मागून म्हणायचे. टू गो वेंट. To go went. टू टॉक टॉक्ड. To talk talked. टू रन रॅन. To run ran. टू गिव्ह गेव. To give gave. टू प्ले प्लेड. To play played. टू सिट सॅट. To sit sat. टू डू डिड. To do did. टू स्टँड स्टूड. To stand stood. टू जम्प जम्प्ड. To jump jumped. टू वॉक वॉक्ड. To walk walked. टू आस्क आस्क्ड. To ask asked. टू पुट पुट. To put put. टू हॅव हॅड. To have had. अशा प्रकारे प्रत्येक इन्फिनिटिव्हचं सिंपल पास्टचं रूप एकच असतं. फक्त टू बी ची दोन असतात. म्हणा माझ्या मागून. टू बी वॉज वेअर. To be was where. आता हे वॉज वेअर सब्जेक्ट पुढे कसं चालतं ते आपण पाहणार आहोत. माझ्या मागून म्हणायचं. आय वॉज. I was. वी वेअर. We were. यू वेअर. You were. यू वेअर. You were. ही शी इट वॉज. He she it was. दे वेअर. They were. पास्ट म्हणजे मागची क्रिया, भूतकाळातली क्रिया. यस्टरडे, द डे बिफोर, लास्ट नाईट, लास्ट वीक, लास्ट मंथ, लास्ट इयर, लॉंग लॉंग अगो, वन्स अपॉन अ टाइम. सामान्यपणे स्टोरीज म्हणजे गोष्टी या पास्ट टेन्स मध्ये असतात. आता पास्ट टेन्स कसा असतो पहा. लास्ट इयर वी वेअर इन 9th स्टँडर्ड किंवा लास्ट इयर वी वेअर इन 6th स्टँडर्ड. गेल्या वर्षी आम्ही 6वीला होतो. लास्ट वीक ही सोल्ड हिज ओल्ड कार. गेल्या आठवड्यात त्यानं आपली जुनी गाडी विकली. यस्टरडे इन द इव्हिनिंग वी वन द मॅच. काल संध्याकाळी आम्ही मॅच जिंकली, सामना जिंकला. यस्टरडे इन द मॉर्निंग मीना क्वारल्ड विथ लीला. लास्ट मंथ इट रेन्ड हेवीली. गेल्या महिन्यात खूप पाऊस पडला असं आपण म्हणतो नेहमी. यस्टरडे मदर बीट राजू. काल आईनं राजूला बडवलं. लास्ट इयर वी स्टडीड अ लॉट. असा सिंपल पास्ट होतो. आता पास्ट कंटिन्युअस टेन्स आपण पाहणार आहोत. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. त्याचं सूत्र पाहूया. पास्ट कंटिन्युअस टेन्स इज इक्वल टू Past continuous tense is equal to वॉज और वेअर was or were प्लस प्रेझेंट पार्टिसिपल. plus present participle. आता प्रेझेंट पार्टिसिपल्स आपल्याला माहिती आहेत. ती वॉज वेअरच्या पुढे येणार आणि वॉज किंवा वेअर हे सब्जेक्ट पुढे कसं चालवायचं तेही आपण पाहिलेलं आहे. काल, परवा, गेल्या आठवड्यात, गेल्या महिन्यात, लास्ट इयर, लास्ट वीक
पास्ट टेन्स मध्ये क्रिया चालू आहे, अपूर्ण आहे, तेव्हा पास्ट कंटिन्युअस टेन्स होतो. द ऍक्शन वॉज गोइंग ऑन इन पास्ट. उदाहरण बघा, यस्टरडे इट वॉज रेनिंग हेविली. काल जोरदार पाऊस पडत होता, म्हणजे पाऊस पडण्याची क्रिया चालू होती. लास्ट वीक इट वॉज गेटिंग हॉट. गेल्या आठवड्यात खूप उकडत होतं. आता कादंबऱ्यात वर्णन वाचतो आपण, अंधार पडत होता. इट वॉज गेटिंग डार्क. Yesterday in the afternoon the girls were shouting. दुपारभर मुली ओरडत होत्या. Mother was cooking. Father was reading a novel. Ram was solving examples. Chandu was quarreling with Nandu. हे सगळ्या पास्ट टेन्स मधल्या अपूर्ण क्रिया आहेत. पास्ट कंटिन्युअस टेन्स नंतर आपण पाहणार आहोत पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्सचं सूत्र माझ्या मागून म्हणायचंय, पास्ट परफेक्ट टेन्स इज इक्वल टू Past perfect tense is equal to had प्लस पास्ट पार्टिसिपल. had plus past participle. आता भूतकाळामध्ये क्रिया पूर्ण झालेली आहे तेव्हा पास्ट परफेक्ट टेन्स वापरतात. आय हॅड बीन टू दिल्ली लास्ट इयर. मगाशी आपण पाहिलं प्रेझेंट परफेक्ट मध्ये, मी नुकताच गावाला जाऊन आलो. गेल्या वर्षी मी दिल्लीला जाऊन आलो. आय हॅड बीन टू दिल्ली लास्ट इयर. चंदू हॅड बॉट ए न्यू बायसिकल लास्ट मंथ. चंदूनं गेल्या महिन्यात एक नवीन सायकल खरेदी केली. द प्रेसिडेंट हॅड बीन टू जपान लास्ट वीक. गेल्या आठवड्यात जाऊन आले, त्यामुळे तो पास्ट परफेक्ट टेन्स झाला. गोपाल हॅड फेच्ड वॉटर. धोंडीबा हॅड सोड द सीड्स. असा पास्ट परफेक्ट टेन्स आहे. आता सिंपल फ्युचर टेन्स आपण पाहणार आहोत. टुमारो, द नेक्स्ट डे, नेक्स्ट वीक, नेक्स्ट मंथ, नेक्स्ट इयर. पुढच्या ज्या क्रिया आपण सांगतो काही ज्या करणार आहे त्या सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट. सुरुवातीला आपण पाहणार आहोत सिंपल फ्युचर टेन्स. आता प्रत्येक इन्फिनिटिव्ह पासून आपल्याला दोन दोन फ्युचर टेन्सची रूपं मिळतात, दोन दोन फ्युचर टेन्सची क्रियापदं मिळतात. त्याच्यामध्ये अपवाद नाही, टू बी ची सुद्धा दोनच मिळतात. माझ्या मागून क्रियापदं काही आपण पाहिजे आहेत. टू गो, शॅल गो, विल गो. To go, shall go, will go. टू रीड, शॅल रीड, विल रीड. To read, shall read, will read. टू सिट, शॅल सिट, विल सिट. To sit, shall sit, will sit. टू प्ले, शॅल प्ले, विल प्ले. To play, shall play, will play. टू राईट, शॅल राईट, विल राईट. To write, shall write, will write. टू स्टडी, शॅल स्टडी, विल स्टडी. To study, shall study, will study. टू कम, शॅल कम, विल कम. To come, shall come, will come. टू डू, शॅल डू, विल डू. To do, shall do, will do. टू ओपन, शॅल ओपन, विल ओपन. To open, shall open, will open. टू रन, शॅल रन, विल रन. To run, shall run, will run. टू बी, शॅल बी, विल बी. To be, shall be, will be. टू हॅव, शॅल हॅव, विल हॅव. To have, shall have, will have. आता हे शॅल विल सब्जेक्ट पुढे कसं चालतं बघा. माझ्या मागून म्हणा, आय शॅल, I shall, वी शॅल, we shall, यू विल, यू विल. you will, you will. ही, शी, इट विल, He, she, it will, दे विल. they will. आता आपण वाक्य पाहूया. टुमारो आय शॅल गो टू मुंबई. टुडे इन द इव्हिनिंग आय शॅल गो इन द गार्डन विथ माय फ्रेंड्स. आज संध्याकाळी मी जाईन. भविष्य काळात मी काय करेन ते सांगतोय. इट विल रेन इन जुलै. जुलै महिन्यात पाऊस पडेल. इट विल गेट डार्क इन द इव्हिनिंग. संध्याकाळी अंधार पडेल. सचिन विल प्ले कॅप्टन्स इनिंग इन द फायनल मॅच. सचिन तेंडुलकर जर कॅप्टन झाला तर अखेरच्या सामन्यात तो कॅप्टन्स इनिंग म्हणजे महत्वाची जबाबदारी घेईल. वी विल गो टू आवर गार्डन इन द इव्हिनिंग. अमेय विल गेट गुड मार्क्स इन द एक्झामिनेशन. माय फादर विल पनिश माय यंगर ब्रदर. काहीतरी गडबड केली असेल म्हणून माय फादर विल पनिश माय यंगर ब्रदर. शी विल एक्सप्लेन हर प्रॉब्लेम टू हर फ्रेंड्स. आता हा सिंपल फ्युचर टेन्स झाला. Hope you understand the topic in this video. Please subscribe our channel to watch more videos and encourage us for more videos by sharing with other parents and students. Thank you for watching.